सो हॅलो गाईज, आता चाललो आहे मी रायगडला. आणि हा ब्लॉग मी डायरेक्ट यूट्यूबवरती पण टाकणार आहे, इन्स्टावरती पण टाकेल. पण हा यूट्यूब स्पेसिफिकली यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओमध्ये येईल. आणि हा 2-3 दिवसासाठी मी चाललो आहे. तर मी केवढा प्रवास करणार आहे सगळं या ब्लॉगमध्ये, म्हणजे 3-4 ब्लॉगमध्ये तुम्हाला येणार दिसेलच. तर भेटू डायरेक्ट ट्रेनमध्ये. टिल देन टेक केअर. भेटू दे यार, काय तर. आणि बाय द पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे. मी ह्या बॅगमध्ये वगैरे सगळं घेऊन चाललो आहे. एकच बॅग आहे आणि बस एवढंच आहे. एक छोटासा ट्रिप आहे, म्हणजे की कामापुरतीच चाललो आहे. मी माझ्या कॉलेजला चाललो आहे. तर भेटू काही दिवसात. भेटू आता जर्नीमध्ये, सोबतच राहू आपण. आता ट्रेन आली आहे, थोड्या वेळाने आपण ट्रेनमध्ये चढूया. आणि बाकीचं जे पुढचं मी रेकॉर्ड करत राहील. आणि हा ब्लॉग एक लॉंग ब्लॉग टाकेल, 10 ते 15 मिनटाचा ब्लॉग राहील. तर एन्जॉय करा. आतापर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, चांगलं कॉमेंटी करून. भेटू पुढे. आलं आता बाहेरचं वातावरण काही खास चांगलं आहे. पाहिजे आजचं वातावरण. सकाळचे 5 वाजले आणि आता मी दादर वेस्टर्नला उतरलो. पाहिजे आता सेंट्रलला जाईल, तिकडनं ठाण्याची लोकल पकडेल आणि नंतर पुढचं शेड्यूल मी आता मी घनसोली आलो आहे. घनसोलीवरून इथून बाईक पिकअप करेल. हेल्मेट घातलं की डायरेक्ट निघेल माणगावला, म्हणजे लोणेरेला, रायगड. सो डायरेक्ट बाईक उचलल्यावर भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. हॉस्टेलवर आलो आता, थोडं रेस्ट करेल आणि मग नंतर शूट करतो. ब्लॉग ते येईल त्याच्यामध्ये. आता एवढ्या दिवसानंतर हॉस्टेल आलं, रामसोबत बाहेर थोडं खायला जाऊ वगैरे. तर मी विचार केला लॉंग ब्लॉग एक टाकूया, यूट्यूबवरती टाकून देऊ. आता आम्ही भीम जयंतीच्या निमित्त कॉलेजला ब्लॉग कॅरी ऑन. 7 सेम पर्यंत लागलाय. त्यामुळे ऍडमिशन झालेलं आहे कॉलेजमध्ये. नो टेन्शन ब्रो. परत ऍडमिशन फॉर्म तर नाही भरलाय. बाय द वे याला बोलू तर आमच्या क्लासचा CR आहे. आता इथे एक ॲप्लिकेशन लिहून जायचं आहे, म्हणजे रूल अप्लाय करण्यासाठी. तर त्याची प्रिंट GR जो आला आहे तो प्रिंट करून द्यावा लागेल आणि नंतर पुढची प्रोसेसर होईल. तर स्टे ऑन आणि बघू त्याचा ब्लॉगमध्ये काय होतं डेस्टिनीमध्ये काय लिहिलेलं आहे ते बघू. चल बाय. मी रेकॉर्ड तर करतच राहील. या कॉलेजवाल्यांची साली एवढे फिरवत आहे ना त्यांच्यावर काय सांगू. पहिलं एक फॉर्मसाठी आणि बाकी दुसऱ्या फॉर्मसाठी हे आणा ते आणा. एकच जण सांगू नाही शकत का. बाय द वे आजचा मौसम तर चांगला आहे, पण घाम नसते ते उन्हामुळे. खूपच ऊन जाम गरम व्हायला आहे. बघू आता पुढचं काय होतं तर, कारण की ते बोलत आहेत इकडे जा तिकडे जा. आतापर्यंत 3-4 फेऱ्या मारल्या गेल्या. बघू. आई सकाळचा फिरतो हे एवढेसे पेपर्स कलेक्ट करण्यासाठी. आईच्या गावात एवढा ब्लॉग आहे. मी जेव्हापासून निघालो आहे ना तेव्हापासून ब्लॉगिंग करतोय. हा म्हणजे घरापासून निघालो. मला माहीत नव्हतं आजचा दिवस एवढा हॅक्टिक जाईल. म्हटलं जाईल, फॉर्म भरेल, ॲप्लिकेशन म्हटलं डायरेक्ट 4ची ट्रेन पकडून घरी चाललं जाईल. एवढा मस्त शॉर्टकटचा प्लॅन बनवला होता. बघ लिटरली बघ, हा पेपर फलाना ढिमका, मी जेवायला चाललो, तोंड धुवायला चाललो, असे रिझन्स देत आहे चालेल. भेटू पुढे. कॉलेजला आले. आजचं डे 3 आहे. मी कालच जाणार होतो बाय द वे, पण 1 दिवसासाठी थांबलो. काम आहेत आणि बाकी मग पुढचं बघतो. आता फक्त सायन्स सिग्नेचर बाकी. ते झालं की मी सगळं कम्प्लीट आणि वी आर रेडी टू गो. आयुष एवढ्या दिवसानंतर फॉलो करा भाई. आलो तर मी एका दिवसाच्या कामासाठी 2 दिवस लागून गेलो. फक्त सिग्नेचरसाठी लवड्याने ट्रिक कोण ठेवलं माहिती तुला? इव्हेंटला ये. कोणता इव्हेंट? अभियंता वसंत कधी?
20 ते 24. अरे 20ला तर येणार इधर से होय डिपार्टमेंट जाणार मेरे को. एक कंटेंट भेटेल आता लॉंग व्लॉग टाकायला असं वाटतंय. मला सगळे सायन्स वगैरे घेतले गेले HOD सरांकडनं साईन वगैरे घेतले गेले. सगळं काम झालं फक्त एकच साईन बाकी आहे. आणि बाय द वे हा लेट आला यार ह्यांच्यावर मला चिपकवतोय की तू बी ये माझ्यासोबत. आता ट्राय करू मैत्री गेली काही ना काही तर करणं पडेल. एप्लीकेशन लिख के अरे ब्लैक पैंथर एक्चुअली उद्या भाई एप्लीकेशन लिख के हो गया है. दूसरे फॉर्म अटैच करने मेरा तो हो गया इसका बाकी है. ओके अब तेरा भी हो ही जाएगा. फिर अपन दोनों साथ में लेक्चर्स करेंगे 20 तारीख से. पर 20 से 24 या 25 तक तो शायद ये अभी हाँ इवेंट चल रहा है. नाच देखने को मिलेगा. कि भाई एक एक ना बोलने को पता है एक एक साइन के लिए इतना घुमा रहे ना. आधा घंटा एक घंटा वेंचर एक ये पता है 2-3 घंटे का 2 दिन लग रहा है वेंचर. अभी ब्लॉग में बिना सनसेट की गालियाँ डालूंगा भाई. मैं गाली एडिट ही नहीं करूँगा म्यूट भी नहीं करने वाला. लग गया तो लग गया डालो करेंगे कुछ ना कुछ है कि नहीं क्यों भाई. वो भी है भाई. बांसुरी बजा रहे हैं. चल बांसुरी बात चल रहा है. मैं बोल रहा हूँ चलते हैं उसके पास. वो बांसुरी कैसे बजा रहा है देखते हैं उसको. यहाँ तक आवाज आ रही उसकी. त्याला अभी फ्रेंडने का माझं तर काम सगळं झालंय भाऊ. आपलं आज सगळं काम 2 दिवसाची फेरी वाचली आणि यूट्यूब पे डालूंगा फुल ब्लॉग. सबस्क्राईब डाल करी आपल्या बंधूला डालली. चल आता मोहम्मदचे माझे काम झाले सगळे डॉक्युमेंट दिले गेले. हां आणि आता मी जाईल हॉस्टेलवरती बॅकपॅक करेल आणि संध्याकाळची ट्रेनने घरी. ओके चला तो बी सफर दाखवतो मी कसा घरी जातो. 2 ट्रेन चेंज करायची कसं जायचं हे ते तो मला विचित्र यार. जीवावर येते ट्रॅव्हल करायची. आता पहिले मजा यायची आता नाही येत. फालतूगिरी होते. भेटू स्टेशनवरती आता तिकीट काढणार. आता 5 वाजता ट्रेन येते. बाय द वे आता 4 वाजले. हां तर मांडवी एक्सप्रेसने जाणार. आता कॉलच्या आता सगळे कामं झाले बाय द वे आणि सगळं क्लिअर करणं वगैरे डन आहे. आता काही दिवसाने फोन येईल वगैरे आणि ते सगळं झालं की लेक्चर्सवरती आरामात. तर ओके भेटू पुढे. दिवसातला पहिला चहा रिफ्रेश. कितीही ऊन चहा लागतोच. ट्रेन आली आहे. आता ट्रेन आली आहे. रिझर्वेशन तर काही झालं नाही कन्फर्म. तर बाहेर कोणत्याही डब्यात सोडून जाणार आहे. TC आला तर बघून घेऊ. आली ट्रेन मडगाव एक्सप्रेस मांडवी 10104. माहीत नाही आता कुठेतरी ट्रेन थांबली नागोठाण्याला. मध्ये काही मी शूट नाही केलेलं पण तरी एक मिनिट शूट करून घेऊ. चला मुंबई ठाण्याचा आता मी जस्ट पोहोचलोय मुंबई ठाण्यामध्ये. आणि आता काही बाहेर जाऊन काही खाणार. तिकडनं फर्स्ट नंबर आहे तिकडनं बाहेर जाऊन काही खाणार आता. चलो हाच एक मोठा फिअर आहे मला मुंबईमध्ये प्रत्येकासाठी असतो की लोकलची गर्दी. रात्रीच्या टायमाला जी गर्दी असते जाम ती अनबिलिव्हेबल असते. बघा कसे लोक जात असतात. हाच एक फिअर आहे म्हणून मी मुंबईमध्ये येत नाही किंवा जास्त राहत पण नाही. आणि ॲज सच हे आहे मी. बाकी बस लोकलचं एवढं म्हणजे की गर्दी लोकांची बघूनच सगळं वाईट वाटतं की बाई एवढं सगळं करताय मेहनत वगैरे आणि तरी एवढी गर्दीसाठी आणि एवढं सगळं होत राहतं. खूप लोकांचे दररोज ॲक्सिडेंट्स होतात. पण जाऊ दे आता काय करू शकतो. आणि जाऊ दे आपल्या नॉर्मल ब्लॉगवर येऊया. आता मी बाहेर जातो काही ना काही मस्त खातो आणि तुम्हाला एक दाखवतो मी काय आज ट्राय केलं ते. चला मी ना आता जाम खाल्लं आहे मस्त व्हेज नॉनव्हेज सगळं. पण रेकॉर्ड नाही केले काहीच रेकॉर्ड नाही केलं कारण की इथे भरपूर गर्दी आहे वगैरे आणि मला फोन पण काढण्यात एवढी फुरसत नव्हती. बट टेस्ट जबरदस्त. भेटू पुढे. आता अजून तर कधी जायचं बाकी सगळे 5 वाजता पोहोचू.
बघताय ना मागे केवढा आवाज येतोय. सो लेट्स गो अँड टेक एव्हरीथिंग ऑफ. एक्झॉस्टेड गाईज, एक्झॉस्टेड. गाडी 10चा टायमिंग होता, 10:15 होत आहे, तर गाडी अजून LTTवर निघालीच नाही आणि मी ठाण्यावरती बसलो. काय यार, सुधरवायला पाहिजे, सुधरवायला पाहिजे. ऑन टाईम गाडी झालं पाहिजे. तिकडं गाडी निघालीच नाही, बिफोर टाईम झाला. आता खूप टाईम झाला, 10-15 मिनटं झाले. काय करतो तो, 1 तास गाडी लेट आहे. मी एवढा फ्रस्ट्रेट होऊन गेलो ना. आता गाडीच्या नावावर पण लागली आहे. काय माहिती जागेचं काय होतं, बघू. लागला तर आहे नंबर वगैरे डब्या. मी तिथंच येऊन उभो आहे S3 S2च्या जवळ. बघू. 5 वाजलेत आता. मी जळगाव स्टेशनवर पोहोचणार आहे 5-10 मिनटात. आणि नंतर काय, मी जास्त शूट नाही केलं कारण की कल्याणपासून खूप गर्दी झाली. बस हीच होती जर्नी वगैरे. स्टेशनला उतरलं की ब्लॉग एंड करतो. चालेल, ठीक आहे. आणि मग थँक्यू बघण्यासाठी. आतापर्यंत 2-3 ब्लॉग आले असतील का किती ब्लॉग आले असतील, एडिट केलं कळेल का आता. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि छान छान एक कमेंट टाकून. जळगावच्या स्टेशनवरती मी आता एक्सलेटवर आहे आणि ब्लॉग एंड करतो. चला, टेल देन नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. टेक केअर, टाटा, बाय बाय. आणि लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड मॅनी मोर. लॉट ऑफ फन टू गो. अँड येत राहील खूप काही इंटरेस्टिंग वगैरे. आता कॉलेज वापस काही ना काही धूमधडाका होईलच, मोठा धूमधडाका होणारच आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.